पडलाय। इथून बॅटिंग करण्यासाठी श्रीराम 11 स्टार क्रिकेट संघ सुकोंडी माशेकरवाडी हे मैदानावरती पाहायला मिळतील। त्या अगोदर या स्पर्धेचे जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते नियम आपण पाहूयात। सन्मान्य प्रदीपजी महाबदी साहेब, आपलंही स्वागत आहे। पंचक्रोशी क्रिकेट कमिटीचे सन्माननीय सचिव, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूयात। चला, मॅच इज ऑन। या स्पर्धेला होते सुरुवात। चला, सलामीची जोडी प्लीज लगेच आपण मैदानावरती दाखल व्हा। मॅचला सुरुवात होते। फिल्डिंगसाठी सुपरस्टार तोंडली हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। या स्पर्धेचे जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते नियम पुन्हा एकदा आपण ऐकूयात। प्रत्येक ओव्हर मध्ये 5 बॉल असतील, म्हणजेच 4 षटकांची एक इनिंग पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉल हे डिलिव्हर्ड केले जातील। पहिलं षटक पॉवर प्लेस येईल, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतील। निर्धारित प्रत्येक सामन्यासाठी 6 आणि 5 या फॉर्मॅशनचे तुम्हाला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे। कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा आणखी एक महत्त्वाचा नियम। प्रत्येक नो बॉल साठी फ्री हिट असेल, अगदी तिथे चक्कचा जर आपण निर्णय आला तर त्याच्यावरती फ्री हिट नसेल, अन्यथा प्रत्येक नो बॉल वरती या स्पर्धेमध्ये फ्री हिट पाहायला मिळेल। रुपेश आणि त्यांच्याबरोबर देवेश, ऋषभ आणि देवेश ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले बॅटिंग करत असताना। ऋषभ आणि देवेश ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले, तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सनी यांना आपण पाहत आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजेच 38 सर्कलचे रिस्ट्रिक्शन, सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू या ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण पाहणार आहोत। स्ट्राइक एंडला देवेश आहेत, नॉन स्ट्राइक एंडला ऋषभ आहेत। सनीच्या हातामध्ये बॉल आहे आणि स्विवर रचना पाहिली तर षटक क्रमांक 1 साठी तर
पहिल्या ओव्हरसाठी दोन खेळाडू आपण बाहेर पाहताय, काऊ कॉर्नर त्याच्या बरोबरीने बिग विकेट. हे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर, सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट आहे आणि फाईन लेग या पहिल्या ओव्हरसाठी तैनात. राईट अमोर द विकेटने व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस टुर्नामेंट. या टुर्नामेंटचा पहिला बॉल आणि तो आलाय वाईडच्या माध्यमातून एक्स्ट्रा अवांतर धाव. ही पहिल्याच बॉलवरती इथे आपण पाहताय थोडासा अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न होता, बॉल बराचसा बाहेर होता, बॅटर थोडेसे शफल झाले आणि एंड मोमेंटला बॉलला सोडून देत असताना एक एक्स्ट्रा धाव ही संघाच्या खात्यामध्ये आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. दुसरा बॉल ही पंचांकडे स्ट्रॉंग अपील. या ठिकाणी जरूर शहानिशा गेली झाली आणि यस पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद गॉन. लेंथ जरूर खराब होती. देवेश थोडेसे मी म्हणेल की डबल माइंडेड झाले, बॉल सोडायचा की खेळायचा या संभ्रमामध्ये शेवटच्या मोमेंटला त्यांची बॅटची एज घेतली आणि स्वस्तामध्ये माघारी परतलेत. वाईड आल्यानंतर एक महत्वाची विकेट आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सिद्धेश. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर तुम्हाला धावा करायची असतात, मात्र इथे जर पाहिलं तर मागच्या चेंडूची लेंथ थोडीशी खराब होती. इथे बॅटरकडून चुकी झाली आणि एक महत्वाचा विकेट आहे तो माघारी परतला. सिद्धेश नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. आतापर्यंत 1-1 ही स्कोर कार्डची परिस्थिती. हलक्या हाताने केवळ स्टिअर केलं. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जोपर्यंत बॉल वरती येईल सर्कलमध्ये फील्ड केले, एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. धावफलक 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. उजव्या हाताच्या बॅटरसाठी क्षेत्ररक्षक सजावट पुन्हा एकदा 30 ठेवली गेली आहे. लॉंगन थोडासा वाईडिश आहे, मिड विकेटला थोडंसं वाईडिश ठेवलं गेलंय. स्ट्रायकरला बॅटर ऋषभ जे सलामीला खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 चेंडूसाठी आतापर्यंत या षटकातील संपवलं गेलाय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. यावेळी जरूर बॉलला उडवलं, हवेमध्ये काही काल बॉल जरूर जाणवलं, मात्र जोपर्यंत फील्ड या बॉलवरती फेकी होईल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ. रन्स जर आपण स्कोर कार्ड वरती एकंदरीत पाहिला तर त्या जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. आफ्टर कंप्लीटेड ऑफ 3 बॉल्स 3 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाचे आपण एकंदरीत आउटफील्ड पाहिली तर थोडीशी वेट आहे इथे, काही प्रमाणात जरूर तुम्हाला मैदानावरती ओलावा जाणवेल, त्यामुळे तर सांभाळून खेळणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणखीन एक बॉल सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला गेला. इथेही एक सिंगल धाव. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर रन बॉल इक्वेशन, 1 गडी बाद. धावा झाल्या 4. बॅटिंग करणारा श्रीराम 11 स्टार क्रिकेट संघ सुकोंडी थोडंसं मी म्हणेल की अडचणीमध्ये जाणवतो की काही सुरुवात थोडीशी खराब झाली होती आणि ज्या पद्धतीनं देवेशची विकेट गेली अगदी त्याच्यानंतर सिंगल डबल वरती आतापर्यंत फोकस केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव. मिड विकेटचा खेळाडू आतमध्ये लॉंग लेगला मागे पाठवलं या बॉलसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ. रन बॉल इक्वेशन 4 धावा, 4 वरती 1. राईट अमोर द विकेटने सनी पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन निघालाय. लोअर फुल टॉस त्याला नाही कलेक्ट करता आला. अंपायरचा सिग्नल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. 4 लॉस ऑफ 1 विकेट.
कमीत कमी वेळ घेत असताना आपण प्रत्येक सामना हा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर आरती थोडंसं मी म्हणेल की कॉन्फिडन्स हाय जरूर असेल. पहिला बॉल थोडासा बाहेर ठेवला होता स्लॅश करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. आता नवीन बॅटर शशिकांत अर्थात आबा स्ट्राईक एंडला दाखल. आर्थिक यांचा दुसरा बॉल. याही चेंडूची जर लेंथ आपण पाहिली तर जवळजवळ मागच्या चेंडूची लेंथ इथेही पाहायला मिळाली. बॅटरला बॅकफुटला ढकललं आणि त्याच्यानंतर इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न होत असताना जस्ट स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा यावेळी कॉन्टॅक्ट नाहीये, संपर्क नाहीये. लगातारचा या षटकातील हा दुसरा निर्धाव चेंडू. या मैदानाचा एक वेगळा इतिहास आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सध्याच्या घडीला आर्थिक निघालाय. आणखीन एक बॉल थोडासा बाहेर ठेवला. खेळाडू पॉइंटला तैनात. सिंगल धाव कंप्लीट होईल या बॉलवरती आणि या एका धावेनं रणसंख्या म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती बॅटरचं फुटवर्क हे फार महत्वाचं आहे. अगदी फुटवर्क नव्हतं या बॉलवरती. जागेवरती उभे राहिले. स्लॅश करायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही झाला आणि आणखीन एक चेंडू आर्थिकने या ठिकाणी डॉट डिलिव्हर्ड केलाय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला उडवलंय. लांगॉनला खेळाडू तैनात. जोपर्यंत जज करतील याचा आणखीन एक खूप चांगला झेल. आणखीन एक फलंदाज कॉन. पूर्णांक 5च्या सरासरीने धावफलकावरती धावा आहेत 5. गडी आतापर्यंत बाद झाले जवळजवळ 3 विकेटचं पतन. नवीन बॅटर भावेश मैदानावरती दाखल झाले तर गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. राईट मोर द विकेटनं पहिला बॉल घेऊन मयूर निघाले. त्यावेळी बॉल बराचसा बाहेर आहे. सिग्नल आपल्यापर्यंत आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 यावेळी इंडिकेट केलं गेलं व्हाईट बॉल आणि या एक्स्ट्राच्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. मगाशी आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला या क्रीडांगणाचा एक वेगळा इतिहास आहे. इथे धावा बनत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक डिपेंडेबल स्कोर जरूर उभा करावा लागतो. रन बॉल इक्वेशन वगैरे तुम्ही खेळलात तर एक चांगला स्कोर जरूर उभा होऊ शकतो. आणखीन एक गडी बाद होतोय. आणखीन एका विकेटचं पतन. अभाव जाणवतो तो जरूर दबाव अगदी या शेवटच्या इनिंग पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ते साजेदारी आणि सिंगल डबल वरती फोकस याही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मयूरने एक विकेट मिळवले. त्याच्यानंतर नवीन बॅटर रुपेश यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. हा बॉल थोडासा खाली राहिला. पंचांकडे पाहिलं जरूर मात्र अंपायरचा स्क्वेअर बॉलचा इशारा. क्विक सिंगल कंप्लीट म्हणजेच वाईट प्लस 1 अशा 2 धावा या स्कोर कार्ड मध्ये ऍड आणि या 2च्या साह्यानं बॅटिंग करणारा संघ आहे तो जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3चा खेळ सुरू झाला. धावा आतापर्यंत आल्या नाहीये ज्याचा आपण उल्लेख केला की आता तुम्हाला मेरिट वरती क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबल याच्यावरती फोकस करावा लागेल. 8 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आपण पाहताय. आणखी एक बॅकफुटला गेलं. टॅप केलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या बॉलला जोपर्यंत अडवतील आणखीन एक विकेट. आणखीन एक हादरा लागतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. फलंदाज डिपार्ट्स.
बॅटर नरेश मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड झालेत. षटक क्रमांक 3 मध्ये मयूरनेही तोच दबदबा कायम ठेवलाय. रणसंख्या आतापर्यंत 8. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक राहिलेत. या ओव्हरमध्ये मयूरने आतापर्यंत 2 विकेट्स मिळवल्यात. 3 चेंडू साठी शिल्लक आहेत. 2 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. 3 बॉल्स आर रिमेनिंग ऑन दिस ओव्हर. मयूर नवीन बॅटर नरेश आलेत. राईट मोर द विकेटने मयूर नरेशसाठी पुढचा बॉल घेऊन निघालेत. हाई बॉल अवे फ्रॉम द बॉडी. मात्र पंचांचा आणखीन एक स्क्वेअर बॉलचा इशारा, आणखीन एक व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं रणसंख्येला थोडंसं पुढे जाता येईल. धावांचा आकडा तो मात्र जाऊन पोहोचेल 9च्या घरावरती. इथे पाहिलं तर थोडंसं मी म्हणेल की बॅटिंग साईड स्ट्रगल करताना पाहायला भीती या संपूर्ण मॅच मध्ये. धावा आलेल्या नाहीत. सुरुवातीच्या फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक बॅटर्सना हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून प्रत्येक कालांतराने आलेली विकेट जी बॅटिंग टीमला आतापर्यंत बॅकफुटला घेऊन गेले. एका धावेनं स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये जाईल म्हणजे 10च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडू सखे शिल्लक राहिले. इथे मी म्हणेल की तुम्हाला आता धावा कराव्या लागतील. आता आक्रमक व्हावं लागेल कारण धावा तितक्या जमलेल्या नाहीत. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झालेत. चौकार षटकार तुम्हाला शोधावे लागतील. सिंगल डबल वरती तुम्हाला फोकस करावा लागेल. डॉट बॉल कमी खेळावे लागतील आणि त्यासाठी आता पॉझिटिव्ह इंटेंट या गोष्टी फार महत्वाच्या. त्यावेळी स्लो बॉल केलं पास, स्लोवर अँड क्लेवर. थोडंसं मागे ठेवलं, गती कमी केली, बॅटरला मोठा फटका खेळण्यास भाग पाडलं. पंचांचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23/22चा इशारा करतो तो निर्णय आपल्यापर्यंत आलाय की अवांतर धाव या 1 रन्सनं रणसंख्या 11च्या घरामध्ये आहे. शेवटचा अंतिम बॉल. मयूर राईट मोर द विकेटनं इन ऍक्शन. नरेश स्ट्राईक हँडला. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल होता. पंचांकडे पाहिलं आणि आणखीन एक वाईट बॉल. इथे मयूरचा जर एकंदरीत आपण ग्राफ पाहिला तर वाईट सोडले तर आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी राहिले. मात्र जवळजवळ 3 चेंडू आतापर्यंत वाईटच्या माध्यमातून 4 बॉल वाईट या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला एक्स्ट्रा धावांवरती रोख लावावं लागेल. गोलंदाजी खूप सुरेख आहे. अवांतर धावांचं भरणं आपण एकंदरीत या षटकामध्ये एक्स्ट्रा पाहिलेलं आहे. शेवटचा बॉल हलक्यात स्टीअर केलं, थोडेसे शफल झाले. शॉर्ट पूलचा हल्ला आला. मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. ही रणनीती आता तुम्हाला मैदानावरती जरूर दाखवावी लागेल. षटक क्रमांक 3 आहे. त्या 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा श्रीराम 11 स्टार सुकुंडी माशेकर वडिया संघ आहे तो जाऊन पोहोचलाय 14-14च्या घरामध्ये. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण विनंती करूयात. कोंगे स्पोर्ट क्लब क आणि टांगर दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण टॉससाठी या. कोंगे स्पोर्ट क्लब क आणि टांगर या संघामधील नेक्स्ट मॅच, या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल प्लीज आपण रिपोर्टिंग करा. ओव्हर क्रमांक 4 मध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला भिरकावले. बॉलला मिड विकेटला खेळाडू तैनात. इथे झेल ड्रॉप झालाय. सिंगलचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये. या 2 धावेनं रणसंख्या 16च्या घरामध्ये आहे. शेवटचं अंतिम हाणामारीचं आणि स्ट्रॉक ओव्हरचं षटक आहे. इथे पहिल्याच बॉलवरती प्रतिहल्ला म्हणजे काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न झाला. तिसऱ्या बाजूला मिड विकेटला झेल धरणीला दान झाल्यानंतर 2 अवांतर धावा या संघाच्या खात्यामध्ये आहे. राऊंड द विकेटने गोलंदाज झाले. त्यावेळी बॅटर शफल झाले. पंचांनी जरूर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये ऍट 17 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. दीर्घारी 4 चेंडूचा खेच मैदानावरती शिल्लक राहिला. राऊंड द विकेटनं पहिला चेंडू हवेमध्ये होता. दुसरा बॉल वाईडचा. त्याच्यानंतर वाईड स्लॉंग ऑन मध्ये 89 खेळाडू तैनात. इथे सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. या 2 धावा इथे
येस अंपायर्स सॉफ्ट सिग्नल आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि यस फलंदाज बाद आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. एका धावेने रणसंख्या 18. राहुल नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावत 18 धावा. गोलंदाज राऊंड द विकेट इन ऍक्शन. यावेळी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. 1 to go. शेवटचा बॉलचा सिग्नल आलाय आणि आतापर्यंत जसं आपण उल्लेख केला या मैदानावरती सत्र क्रमांक 1 म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये तेवढ्या धावा बनत नाहीत. इथे तुम्हाला सिंगल डबल आणि रनबॉल इक्वेशन या गोष्टी विचारात घेऊन खेळावं लागतं. मात्र या पहिल्या इनिंगमध्ये साधारणतः आपण पाहिलं तर प्रत्येक बॅटरकडून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आतापर्यंत संघ आहे तो आतापर्यंत बॅकफुटला राहिलाय. शेवटचा चेंडू इनिंग येस शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 षटकांची ओव्हर आहे. येस चला 2 बॉल शिल्लक आहेत. माफ करा 2 बॉल शिल्लक आहेत. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा निघाले. त्यावेळी बॅकफुटला जाण्यास भाग पडला. बरोबर स्टंपवरून बॉल मागे कॅरी झाला आणि आणखीन एका विकेटचा पतंग होतोय. फलंदाज बाद. चला टांगर संघाला विनंती आहे प्लीज कॅप्टन आपण टॉस साठी या. स्ट्राईक एंडला नरेश यांना आपण पाहताय. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक. धावफलकावरती धावत 19 राऊंड द विकेटनं व्हेरी लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. यावेळी शफल झालं. पॅडवरती बॉल राहिला. सिंगल धाव इथे कंप्लीट होईल का. थ्रो आलाय आणि यस इथे विकेटचं पतन. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 20 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या श्रीराम 11 स्टार क्रिकेट संघ सुकोंडी या संघाने. कडे जाणार आहोत. टॉस साठी दोन्ही संघाचे संगणक प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन
चला टॉससाठी दोन्ही संघाचे जे संघटक आहेत त्यांना आपण या ठिकाणी जरूर आमंत्रित करणार आहोत. आशिष स्पोर्ट कोंगे कचा संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्ष टांगर या दोन संघामधील लढत असणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा टॉस करत आहोत. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत. टॉस आहोत. चला आशिष स्पोर्ट कोंगे या ठिकाणी टॉस जिंकल्यात. मान्यवरांना विनंती प्लीज आपण असं नसतं वा. आणि टॉस जिंकत असताना सर्वप्रथम निर्णय काय असणार आहे? चला फिल्डिंग करण्याचा निर्णय निवडला आणि संपूर्ण आयोजन आपलंच आहे. आयोजनाबद्दल काय म्हणाल? अगदी हे भव्य दिव्य मैदान आणि त्यातल्या त्यात अगदी पाहिलं तर तुमचा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्याचा जर अंदाज एकंदरीत आपण बांधला तर इथे 4 षटकांमध्ये काय रणनीतीने खेळताना पाहायला मिळेल कोंगे कचा संघ? आमचा असा होम ग्राउंडच बोलू शकतो की आम्ही नेहमी खेळतो इथे. तर आम्हाला थोडाफार अंदाज आहे सकाळच्या मॉर्निंगचा जो खेळ चालतोय तो. त्या हिशोबाने आम्ही म्हणून फिल्डिंग करून कमीत कमी 10वरती रोखून नंतरला चेस करण्याचा प्रयत्न करू. आणि तसंच तुम्ही नियोजनाबद्दल विचारलात तर आम्ही जवळजवळ खूप दिवसानंतर प्रयत्न करत होतो की चांगला यशस्वी आम्ही हा आयोजन करायचं. पण ते अवकाळी पावसामुळे काही अडचणी पण आल्या. पण आम्हाला जे सर्व सहकार्य केलं इथले जे आमचे स्पॉन्सर आहेत आणि एक तर आपले जे तात्या आहेत सुनील तेलव तात्या, त्यांनी जे आम्हाला खूप सारा हेल्प केली, त्यामुळे आमचं हे नियोजन आहे ते पार पडले. खूप खूप शुभेच्छा असेल टांगरकर संघाला. आता आपण जाणार आहोत. इथे जर आपण टॉस जिंकला निर्णय काय असता? आमचा पण फिल्डिंगचाच निर्णय असता, पण आता टॉस हरलोय. बघू आता काय होते पुढे. आणि अगदी 2 शब्द या आयोजनाबद्दल. खूप चांगलं आयोजन केलंय आणि सर्व क्रिकेटर लोकांना म्हणजे इकडे वर जायला भेटते इथून, बस बाकी काय नाही. चला दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. पुढचे मॅच आपण पाहणार आहोत. दरम्यान विद्यमान मॅच मध्ये जावे जिथे टार्गेट ठेवले गेले येणारे 20 चेंडू आहेत आणि 20 चेंडू मध्ये करायचे 19 धावा. येणाऱ्या 20 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आणि त्या 19 धावा चेस करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. सनी आणि कमलेश ही प्रारंभिक जोडी गोलंदाजच्या ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन अमोल आलाय. पहिल्याच बॉलवरती लाजवाब फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. बॅटर सनीच्या बॅटमधून खूप चांगला फटका होता. जसं आपण मगाशी उल्लेख केला मैदानाच्या आउटफील्ड जर आपण पाहिले तर थोडीशी वेट पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल होताना जरूर काही अडचणी जाणवतील. फटका चांगला होता आणि त्याबद्दल जर अनुषंगाने पाहिलं तर क्षेत्ररक्षणे खूप सुरेख झालं. फक्त आणि फक्त 2 धावावरती रोखलंय पहिल्या चेंडूवरती. राईट मोर द विकेटना हा पुढचा बॉल आहे. फुल टॉस. या बॉलवरती संधी निर्माण झाली मात्र अगदी डोक्यावरून मागे बॉल निघालाय. आणखीन एका बॉलवरती 2 धावांची मोहर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा जर पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतील 4च्या घरामध्ये. हे 19 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आता श्रीराम 11 स्टार सुकुंडी या संघाला विकेट्स अर्ली ब्रेक थ्रू या गोष्टी फार गरजेच्या राहतील. कारण धावाचा डोंगर कमी यावेळी जर पाहिलं तर भन्नाट वेग मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तर क्रिकेटचा खेळ असू द्यात किंवा मित्रांनो माणसाचं आयुष्य असू द्यात, पहा तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीनं चाललाय त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चालला हे जास्त मॅटर करतं. यावेळी दिशा खराब आणि त्याच्यावरती मिळाली अवांतर धाव जी स्कोर कार्डला घेऊन गेली 5च्या घरात. यावेळी फुल टॉस आणि इथे पहिल्या विकेटचं पतन होता राहिलं. पहा हातामध्ये बॉल होता, झेल ड्रॉप झाला. नो बॉलचा इशाराही आलाय आणि नो बॉलचा इशारा आहे म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट येणार आहे. यावेळी माफ करा फ्री हिट बॉल नसणार आहे. इथे
बॉलरला थांबावं लागेल. बॉलरच्या शैलीवरती ऍक्शन घेतला गेलाय आणि मी पुन्हा एकदा इथून सूचित करेल की ते गोलंदाजांना अशा वेळेला नाराज होण्याचं काम नाही, कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला पुन्हा संधी देईल. तुमच्याकडून घडलेली चुकी तुम्ही पुन्हा कशा पद्धतीने सुधारू शकता, स्वतःला पुन्हा एकदा कशा पद्धतीने कमबॅक मध्ये आणू शकता, यासाठी गोलंदाजीने जरूर प्रयत्न करायला. मागचा चेंडू नो आल्यानंतर इथे एकंदरीत 3 धावा या स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 7च्या घरामध्ये. 7 लॉस ऑफ नन विकेट. चला आणखीन एक वाईट चेंडू, आणखीन एक अवांतर धाव. नाइन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा आतापर्यंत या स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळी याच जागेवरून खेळण्याचा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लेंथ बरोबर छेडछाड करण्याचा बॅटरचा प्रयत्न झाला आणि ते जरूर अपयश पदरामध्ये आले, म्हणजेच दीर्घाव चेंडू. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ पाहत आहे. गलीमध्ये बॉलला अडवलं जाईल. इथे फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने रणसंख्येमध्ये हलकासा बदलाव होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 10च्या घरामध्ये. 10. 9 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक राहिली. बॅटिंग करत असताना सुपरस्टार तोंडली या संघाला अगदी सुपरस्टार प्रमाणे खेळ राहिलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी लाजवाब, बॅटिंग करत असताना आतापर्यंत बॅटिंग देखील खूप सुरेख राहिली. लेग स्टिक वरती बॉल होता, गॅप मधून ढकवून काढलाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मैदानाच्या आतमध्ये बॉल राहिलाय. इथे 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीनं रणसंख्या 12 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 0 विकेट्स, 12 ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रुपेश याला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलाय. येणाऱ्या 15 बॉल मध्ये करायचे फक्त आणि फक्त 9 धावा. 9 रिक्वायर्ड इन 15 बॉल्स. 7 धावांची गरज आहे. माफ करा, तब्बल 15 बॉल मध्ये 7 धावांची गरज. इथे आता विकेट शोधावे लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी विकेट फार महत्वाचे आहेत. ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे. पार्टनरशिपला ब्रेक करणं इथून महत्वाचं राहणार आहे. दुसऱ्या बाजूला खूप चांगला खेळ राहिला सनी, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत जवळजवळ आपण 7 धावा या इनिंग मध्ये पाहतात. दुसऱ्या बाजूला वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती कमलेशी खेळ करतायत आणि षटक क्रमांक 2 ज्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय त्या गोलंदाजाचं नाव आहे रुपेश. राईट मोर द विकेटने इन ऍक्शन आहे. तर सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत. ऑन साइडला या षटकासाठी एक्स्ट्रा प्रोटेक्शन. अमोल यांना लॉंग ऑनला पाहत आहे, त्याच्याबरोबर काव कॉर्नरला खेळाडू तैनात. वाईड लॉंग ऑन देखील बिड विकेट. हे 4 खेळाडू ऑन साइडला तैनात केले गेले. यावेळी अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कॅरी करतील एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक 13च्या घरामध्ये 13. चला टांगर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल प्लीज आपण टॉस साठी या. टांगर संघाचे कर्णधार प्लीज आपण कमिटी जवळ संपर्क साधा. यावेळी सुरेख बॉल होता, पुढे ठेवला फुलर लेंथ. बॅटर अगदी डिफेन्स बॉल करायचा होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉलचा जरूर डॉट बॉलची ते सांगता झाल्या. स्कोर कार्ड वरती एक वर्तुळ लावला गेला. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू झालाय. यावेळी स्टेप आउट झाले आणि या स्पर्धेमधील पहिला षटकार अफलातून शॉट चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रन्स.
येस मॅच फिनिश या ठिकाणी 19 धावा सामना जिंकलेला आहे.